हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरू असे फॅशन डिझायनर मराठी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो बऱ्याच ताई म्हणत होत्या की ताई 28 जायचं प्रिन्सेस कटिंग व्हिडिओ दाखव. आता बरेच कमेंट येतात की ताई हे दाखव ते दाखव. तर सगळे व्हिडिओ येणार आहेत, तुम्ही फक्त थोडासा वेळ द्या. स्टेप बाय स्टेप हळूहळू तुमची जशी कमेंट असतील तसे व्हिडिओज येतील. 32 साईज कटोरी ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच पोस्ट करेल. त्याचबरोबर तुम्हाला मापाचे चार्टसुद्धा लवकरच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. म्हणजे कसं होईल की तुम्हाला प्रत्येक मापाचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला व्यवस्थित ते माप व्यवस्थित टाकता येतील. की जसं की मापांचं शोल्डर म्हणजे कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस असो किंवा फोरटक असो, डीप नेक मापाचं चार्ट म्हणजे शोल्डर किती घ्यावं, मुंडा किती घ्यावा, गळा रुंदी किती घ्यावी. गळा रुंदी तर आपण आपल्या कस्टमरच्या प्रमाणे घेऊ शकतो. जसं की कस्टमरचा ब्लाऊजची उंची असते तेवढी उंची जशी तुम्हाला कमी जास्त ते बाकीचे माप तुम्हाला कस्टमरच्या म्हणण्याप्रमाणे करू शकता तुम्ही त्यांच्या मापानुसार. पण मेन गोष्ट अशी असते की शोल्डर किती घ्यावं ते समजत नाही, मुंडा किती घ्यावा ते समजत नाही आणि गळा रुंदी किती घ्यावी ते समजत नाही. तर ह्या 2 ते 3 गोष्टी आहेत ना, तर मापानुसार ठरवल्या जातात. तर तसं तर तुम्हाला अंगावर माप घेऊन सुद्धा काढता येतील. पण शक्यतो हे मापाचा चार्ट तुम्हाला दिल्याच्या नंतर मग मात्र तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या सोयीस्कर होतील. तर ते सुद्धा तुम्हाला लवकरच व्हिडिओ येईल. 2 ते 3 दिवसामध्ये तो व्हिडिओ येऊन जाईल. कदाचित उद्या येईल, सांगता येत नाही. तर असो आज एवढाच व्हिडिओ आहे की तुम्हाला 28 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट अस्तरवरती मी कटिंग दाखवणार आहे. आणि त्याच कटिंगवरून आपण बाकीचे सुद्धा ब्लाऊज कसं कट करायचे. म्हणजे आता जर समजा एका कस्टमरचे 4-5 अनेक 10-12 ब्लाऊज असतील तर ते सेमच कट करायचे असतील, फ्रंट साईडनी तुम्हाला सेम प्रिन्सेस कटच हवं असेल तर मग काय करायचं, आपण ते कटिंग करायचं डायरेक्ट अस्तरवरती माप टाकायचं, एका अस्तरचं कटिंग करायचं. ते अस्तर तुम्हाला दुसऱ्या ब्लाऊज पीसवरती किंवा अस्तरवरती ठेवून मग ते कटिंग करायचं. कसं करायचं, काय करायचं, सर्व डिटेल व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही अजिबात. सगळे व्हिडिओज तुम्ही व्यवस्थित सगळे बघायचे. म्हणजे तुमच्या छोटे छोटे जे काही मी टिप्स सांगितलेल्या असतात ते तुम्हाला समजतील. तर चला आजचा व्हिडिओ लगेच कंटिन्यू सुरू करूया. तर बघा, मला एवढे ब्लाऊज एकाच कस्टमरचे शिवायचे आहेत. आज मी व्हॉइस आवाज नाही देणार, डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओमध्येच कटिंग करून दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही, मला एका कस्टमरचे एवढे ब्लाऊज शिवायचे आहेत. आता तुम्हाला किती काय ते तुम्हाला दाखवते व्यवस्थित. तर बघा, हे एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. म्हणजे 4 ब्लाऊज आहेत, 1 2 3 4. तर हे ब्लाऊज पीस आपण आता साईडला ठेवून देऊयात. 4ही ब्लाऊजचे अस्तर घेतलेले आहेत मी. अस्तर आपल्याला घेताना नेहमी जर शॉर्ट भाई असेल 28 ते 36 पर्यंत आपल्याला 80 सेंटीमीटरच अस्तर लागतं, त्यापेक्षा जास्त नाही लागत. 5 इंचची भाई आरामशीर होते त्यामध्ये. जर 5 इंचची भाईच्या पुढची भाई असेल जसं की कोपऱ्यापर्यंत 6 7 8 9 10 पर्यंत, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला 1 मीटर अस्तर लागू शकतं. तर बघा, आता आपण हे अस्तर घेतलेले आहेत. आता हे अस्तर आहेत ना, हे सगळे व्यवस्थित एका ठिकाणी आपण ठेवून देऊया. हे 3 अस्तर आपल्याला फक्त सुरुवातीला हे एकच अस्तर घ्यायचे, एक अस्तर घ्यायचंय. आता ही डबल फोल्ड घडी आहे. ही डबल फोल्ड घडी असल्यामुळे ही अशा पद्धतीने हे घडी तिकडच्या बाजूनी जातीये आणि जी बंद घडी आहे ही इकडची ती माझ्या बाजूला येते. ठीक आहे, जशी माझ्या हात इकडून दिसतात त्याच बाजूला मी बसलेली असते. तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते म्हणजे ते लक्षात येईल. थोडंसं उंच घेते. तर बघा, आता ही डबल फोल्ड घडी आहे. ही घडी अशा पद्धतीने टाकून घेतली. त्यानंतर ही बंद घडी ही माझ्या साईडला ठेवली. ठीक आहे, तर आता बघा, आपल्याला याच्यामध्ये पूर्ण उंची टाकायची आहे. आता कस्टमरला जसं की तुम्हाला कस्टमरची उंची जशी 13.5 असेल 14 असेल तर तुम्हाला 1 इंच ॲड करून इथं टाकायचं असतं. कारण प्रत्येक कटिंगमध्ये आपल्याला किंवा स्टिचिंगमध्ये ज्यावेळेस शिलाई करतो आपण त्यावेळेस अर्धा इंच खालच्या साईडला आणि अर्धा इंच शोल्डरच्या साईडला आपल्याला जात असतं. त्याच्यामुळे बघा, मग मी आता इथं कस्टमरची उंची पूर्ण 13.5 आहे. तर मी इथं घेते उंची 14.5. ठीक आहे, 14.5 15 तुम्ही काय तुम्हाला जेवढं कमी जास्त करायचं तेवढं तुम्ही इथं करू शकता. त्यानंतर मी इथं शोल्डर घेणार आहे 5. म्हणजे पूर्ण शोल्डर 10 असेल तर त्याचं तुम्हाला निम्म घ्यायचं आहे. ठीक आहे, मापानुसार कळेलच तुम्हाला पुढं काय काय करायचे. त्यानंतर गळा रुंदी मी घेणार आहे 2.25 इंच. त्यानंतर मी मुंडा घेणार आहे. आता इथं मुंडा तुम्ही 5 5.5 काय टाकायचं तेवढं ते टाकू शकता. इथं मी मुंडा टाकणार आहे 5.25 इंच. ठीक आहे, अशा पद्धतीने किंवा 5 इंच टाकलं तरीही चालेल.
आता छातीचा चौथा भाग. आता छातीचा चौथा भाग किती आहे? 7 चोक 28, म्हणजे 28 साईज आहे. 28चा चौथा भाग 7 इंच. तर ते आपण इथं टाकून घेऊया. त्याचबरोबर तुम्हाला इथं 2 इंच शिलाई मार्जिन टाकायचे का 1.5 इंच टाकायचे तुमच्या म्हणण्याप्रमाणे. इथं मी 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकते. ठीक आहे. त्यानंतर इथून आपल्याला वरती 1 इंच यायचे. ठीक आहे. आणि मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण ही आकार देऊन घेऊया. ठीक आहे. आता इथं थोडंसं शिलाई मार्जिन मी अजून वाढवते आणि अशा पद्धतीने रेष वाढवून घेते. आता बघा, ज्यावेळेस इथं मुंड्यामध्ये घोळ येतो, ज्यावेळेस इथली उंची जास्त असते, जसं की हे पूर्ण ब्लाऊजची उंची जास्त असेल, तर मात्र इथं तुम्हाला इथं थोडासा जे मुंड्याच्या खाली फिटिंग लेवलला असतं तिथं थोड्याशा गुड्या गुड्या पडतात. तर मग काय करायचं तुम्हाला सांगते बघा. त्यासाठी थोडासा आपल्याला मुंड्याचा फक्त फिटिंग लेवलच्या साईडला, आता इतका मुंडा तर आपला इतका आला, फक्त फिटिंग लेवलच्या साईडला असं इथं थोडंसं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं. ठीक आहे. आता गळारून उंची टाकणार आहे मी. तर गळ्याची उंची मी इथं 9 इंच टाकते अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इथं तुम्हाला जर वाढवायचं असेल तर वाढवू शकता, पण मी इथं इतकी टाकलेली आहे. त्यानंतर मी इथं गळ्याचा सेप देऊन घेते. आता तुम्हाला जर खूप जास्त डीप गळा करायचा असेल, आता 28 साईजला एवढा गळा ठीक आहे, कारण 28 साईजच्या मापाची जी पण लेडीज असते त्यांची पाठ मात्र खूप जास्त मोठी नसते, छोटीच असते. त्यामुळे आपल्याला एवढा गळा रुंदी आणि एवढीच गळ्याची डीपमध्ये व्यवस्थित बसेल. आणि जर 28 साईजच्या पुढचे जे काही मोठी मापं असतात त्यांना ज्यावेळेस काय होतं की गळा खूप डीपमध्ये लागतो, पसरट लागतो, त्यावेळेस मात्र तुम्ही इथं बघा अशा पद्धतीने इथं वाढून मग अशी तिरकी लाईन मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने. ठीक आहे. तर बघा एवढं माप आपलं आता हे झालेलं आहे. आता आपण टाकूया कंबर. तर कंबर आहे 26चा चौथा भाग मी इथं 6.5 टाकते. त्यानंतर अशा पद्धतीने 1 इंच बॅक नेकला टक्स असतात आपल्या इथं मारतो आपण दोन्ही साईडला, त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच जातं, त्यासाठी मी 1 इंच घेतलंय. आणि त्यानंतर शिलाई मार्जिन 1.5 इंच. ठीक आहे. आणि हे आपल्याला दोन्ही पण मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचे अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. एक बॅक पॅटर्न आपला रेडी होईल झालेला आहे. त्यासाठी आपण इथं कटिंग करून घेऊया. ठीक आहे. आता हे पॅटर्न आपण कट करून घेतला. खूपच सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर बघा, त्यानंतर आता काय करायचं, हेच पॅटर्न आपल्याला इथं ठेवायचा. आता तुम्हाला जर इथं नसेल ठेवायचा, तुमचा इथं बसत असेल तरी ठेवू शकता. आता मी इथंच ठेवून दाखवते थोडक्यात तुम्हाला. तर बघा, आता मी इथं बॅक पॅटर्न इथं ठेवलाय. इथं बॅक पॅटर्न ठेवताना काय करायचं, आता बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही फ्रंट साईडला उंची वाढवत नाही का? तर बघा 28, 30, 32 आणि 34 पर्यंत फ्रंट साईडला काहीच प्रॉब्लेम येत नाही, नाही उंची वाढवली तरी, कारण आपण बरोबर मापं टाकलेली असतात आणि अजिबात वरती ब्लाऊज उचकत वगैरे नाही. हां, पण त्यानंतर मग तुम्हाला 36, 38, 40, 42 ह्यांना छाती जास्त असते. मग त्यावेळेस मात्र तुम्हाला इथं अर्धा इंच खाली वाढवायचं उंची. आपण अगोदर 1 इंच वाढवलेली असते बॅक साईडच्या माप टाकताना, त्यावेळेस मात्र फक्त पुढचं वाढवण्यासाठी आपल्याला अर्धा इंच वाढवायची. तर हे छोटे छोटे ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नॉर्मली डीपमध्ये जाऊन कुणीच सांगू शकत नाही, त्या मात्र मी तुम्हाला इथं सांगते. ठीक आहे. आता इथं ह्या कस्टमरची 28 साईज आहे, खूप लुकडी आहे, तब्येतही नाहीये, छातीही भरपूर नाहीये, त्यासाठी मग यांना एवढंच ठीक होतं. पण तरी सुद्धा जर तुम्हाला वाटलंच तरी तुम्ही वाढू शकता. तर बघा, मी इथं अगदी नॉर्मल इथं कडेला 1/2 इंच ठेवणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि खालच्या साईडला सुद्धा मी इथं फक्त नॉर्मल 1/2 इंच ठेवणार आहे. त्यानंतर इकडच्या साईडला आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊया. जसं आहे तसंच आपल्याला इथं पूर्ण हे पार्ट मार्किंग करून घ्यायचा आहे. जो बॅक पॅटर्न आहे तो त्याच्यावरतीच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथं घडी आली होती तर तेवढ्यावरच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आपला पुढच्या गळ्याची रुंदी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं गळ्याची उंची जेवढी टाकायची आहे तेवढी इथे टाकू शकता. इथं मी 6 इंच गळ्याची उंची टाकलेली आहे. त्यानंतर मुंडा आपल्याला परत इथं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच मुंड्यावरती. आणि ते थोडासा आतमध्ये येऊन अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा, जेणेकरून इथं पुढच्या मुंड्याला इथं बाहीची आपण मुंड्यामध्ये इथं घोळ येत नाही. ठीक आहे. आणि जर वाटलंच तुम्हाला तर इथं थोडासा इथं जर तुमचा येत असेल बाहीच्या तिथे, तर इथं सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने थोडासा राऊंड इथं घेऊ शकता अशा पद्धतीने. ज्यावेळेस इथं मुंड्यामध्ये आणि बाहीच्या मध्ये इथं जे
शोल्डर असतं तिथे तुमचा घोळ येत असेल तर असं पण करू शकता. ठीक आहे. तर बघा आता त्यानंतर इथून मी आतमध्ये येणार आहे 4 इंच किंवा 3.5 इंच आलं तरी चालतं. तर बघा इतकं मी आले मध्ये. आता इथं आपल्याला टक्स पॉईंट कसा काढायचा तुम्हाला सांगते. वरतून आपल्याला इथं 10.5 यायचे. ठीक आहे. वरतून आपल्याला इथं 10.5 यायचे. आता इथून उंची 10.5 11 जे काय असेल उंचीप्रमाणे कमी जास्त होतं. त्यानंतर इथं आपल्याला 4.5 इंच उंचीवर यायचे. ठीक आहे. आता इथं वरतून पण टक्स काढला जातो किंवा खालतून पण काढला जातो, पण शक्यतो मी इथून 4 इंच आतमध्ये येते आणि इथून 4 इंच उंचीला. आता उंचीप्रमाणे असतं. जसं जर ह्या ब्लाऊजची जर उंची कमी असेल तर मग आपल्याला इथं 3.5 3 एवढं टक्स पॉईंट वरती घ्यायचं आहे. आता हा टक्स पॉईंट घेतला. आता त्यानंतर ही टक्स घेतला वरती. त्यानंतर इथं आपल्याला इथं 1.5 इंच वरती यायचे. आता तुम्हाला इथं 1 इंच घ्यायचे 1.5 इंच घ्यायचे तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही इथं ठरवू शकता. आता इथं मी 1.5 इंच घेतले, पण मला इथं 1 इंच घ्यायचे. मी इथं अर्धा इंच कमीच करून टाकते कारण इथं जास्तीची गरज नाही पडत. पण शक्यतो इथं अर्धा इंच आपलं जे दोन्ही पार्ट असे जोडण्यात जातात त्यामुळं मात्र मी इथं 1.5 इंच घेणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता इथं आपल्याला तिरकी लाईन मार्किंग करून घ्यायची. ठीक आहे. आता ही तिरकी लाईन मार्किंग करून घेतली. आता इथून आपल्याला मध्यतून अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने केला तर बघा तुम्हाला इझिली हे टक्स पॉईंट मिळालेलं आहे. जर तुम्हाला टक्स पॉईंट व्यवस्थित देता येत नसेल तर हे अशा पद्धतीने तुम्ही टक्स पॉईंट देऊ शकता. फक्त इथं आता आपण अशी क्रॉस ओढली होती त्यालाच नेमकं थोडासा असा गोल शेपमध्ये आणि अशा पद्धतीने हे आकार द्यायचा. आता हे मेन आकार झाला आपला. ठीक आहे. आता इथं 1.5 इंच वाढवलं. आता हे 1.5 इंच आपल्याला कट करण्यात जाणार आहे, प्लस इथं अर्धा इंच आपलं जोडण्यात जाणार आहे. ठीक आहे. तर आता इथं 1.5 वाढवलं तर आपलं इथं 1.5च वाढवायचं आहे पुढे फिटिंग लेवलला. इथं आपण 1.5 वाढवलं. ठीक आहे. इथलं कमी झालं तर इथं आपल्याला फिटिंगसाठी मिळून जातं, ज्यावेळेस कमरेचा भाग कमी पडत नाही. आता कालच मला एका ताईची कमेंट आली होती की ताई मला पुढचा भाग कमीच पडला, कसं काय तसं झालं मला समजलंच नाही प्रिन्सेस कटमध्ये. तर त्याच्यामुळेच मग म्हटलं चला पहिलं व्हिडिओ बनवूया म्हणजे कसं तुम्हाला समजेल. तर बघा इथं 1.5 इंच वाढवलं तर इथं 1.5 इंच कंपल्सरी वाढवायचं पुढे, कारण इथं कट करण्यात जाणार आहे, जॉईंट करण्यात जाणार आहे तेच आपल्याला इथं पुढे मिळणार आहे. त्याच्यामुळे इथं 1.5 इंच वाढवायचं. त्यानंतर बघा इथं आपण कट करणार आहोत. आता हे दोन्ही पार्ट वेगवेगळे होणार. प्रिन्सेसची कटोरी आणि प्रिन्सेसचा साईड पॅटर्न पार्ट वेगळा होणार. तर हे पण जॉईंट करण्यामध्ये आपलं इथं अर्धा इंच जाणार. तर मग आता इथं अर्धा इंच आपल्याला मुंड्याच्या पुढे वाढवायचं आहे. ठीक आहे. इथं अर्धा इंच वाढवला, इथं 1.5 इंच वाढवला. तर हे दोन्ही पण आपल्याला मार्किंग जुळून घ्यायचे अशा पद्धतीने. ठीक आहे. तर बघितलं. आता इथं जे आपलं कमी होणार ते इथं आपलं मिळणार अशा पद्धतीने. आता इथं बघा बऱ्याच ताई म्हणतात की ताई तू इथं आडवा टक्स देतेस मग त्यावेळेस इथं उंचीला काही कमी होत नाही का? तर अजिबात नाही. इथं फक्त आपण एवढाच आडवा टक्स देतो, इकडंच अजिबात कुठेच आपण काही करत नाही. त्यासाठी मग जेवढी उंची आहे ब्लाऊजची तेवढीच राहते, फक्त ही जे आडवा टक्स असतो. आता इथं बघा हे हुकलूक पट्टी आपल्याला आता जर एवढी धरली आपण तर ही हुकलूक पट्टी खूप जास्त मोठी होती, जसं की असं वाटतं की बोटनेकच ब्लाऊज आहे का काय. तर तशा पद्धतीने आपल्याला करायचं नाही. मग काय करायचं, इथं आपलं वरती अर्धा इंच जाणार, खाली अर्धा इंच जाणार. ठीक आहे. आता ही 9 इंचची 9.5 इंचची पूर्ण झाली तरी 8.5 इंच येणार. मग आता काय करायचं, त्याच्यासाठी आपल्याला इथं कमी करण्यासाठी ही हुकलूक कमी करण्यासाठी इथं आपल्याला आडवा टक्स द्यायचा असतो. आणि ते आडवा टक्स दिल्याच्या नंतर इथं छातीमध्ये इथं जो आपला मेन पॉईंट असतो पपचा, प्रिन्सेसच्या कटोरीचा टक्स पॉईंटचा, त्या टक्स पॉईंटला इथं आडवा टक्स दिल्यामुळं पपही खूप छान येतो. जो पप असतो ते छान येतो. मग त्या पपमध्ये व्यवस्थित छाती बसते, त्यामुळे छाती खाली पण सरकत नाही किंवा वरीही सरकत नाही. त्या गोल पपमध्ये व्यवस्थित बसून जाते. जर छातीला व्यवस्थित फुगा आला, इथं टक्स पॉईंटला व्यवस्थित फुगा आला तर त्या फुग्यामध्ये तुमची छाती इथं व्यवस्थित बसते. मग ही बसल्याच्या नंतर इथं खाली छाती दिसण्याचा प्रश्नच येत नाही आणि ब्लाऊज वर जाण्याचा सुद्धा प्रश्न येत नाही. ब्लाऊजची कमरेची फिटिंग व्यवस्थित टाकली तर अगदी ब्लाऊज कमरेमध्ये, छातीमध्ये आणि मुंड्यामध्ये एकदम परफेक्ट बसतो. कारण हे मी तुम्हाला सांगते, माझ्या कटिंगचं ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्ही बऱ्यापैकी बघत असाल तर सेम अशाच पद्धतीने असतं. आता इथं आपलं हे असे इथं टक्स पॉईंट आपल्याला इथं मिळालेला आहे. ते टक्स पॉईंट आपल्याला समोर त्याच्याच आपल्याला इथं 2.5 इंचचा टक्स द्यायचा. दोन्ही पण साईडला पाव इंच मार्जिन घ्यायचं. इथं अर्धा इंच आपल्याला इथं टक्स जातो आणि आतमध्ये आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायचा. ठीक आहे.
तर ही आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची पूर्ण माहिती. जसं मी कटिंग करते, जसं मी शिवतीये ते तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे तुम्हाला समजावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी खूप डीपमध्ये जाऊन सांगितलेल्या आहेत. कारण मला प्रिन्सेस कट ब्लाऊज विषयी बऱ्याच ताईच्या कमेंट येत होत्या की ताई असं केल्याने असं होईल का, तसं केल्याने तसं होईल का. तर बघा, तुम्हाला प्रत्येक वेळी आता इथं जरी आपण टक्स दिला तरी पुढची उंची काही कमी वगैरे होत नाही. एकदम जशाला आहे तुमचा ब्लाऊज तशीच राहते, कमी होणार नाही. आणि ज्यावेळेस फक्त तुमची छाती जास्त असेल तर मात्र तुम्ही इथं अर्धा इंच खालच्या साईडने वाढवू शकता. आता हे आपण कट करून घेऊया. ठीक आहे, आता हे कट करून घेतलं मी. सगळं व्यवस्थित सगळं कट करून घेऊ ते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, बघा प्रिन्सेसची कटोरी आपण वेगळी केली. आता ही प्रिन्सेसची कटोरी सारखी दिसती का बरं? नाही. ज्यावेळेस आपण हे जे आकार कट करतो त्यावेळेस मात्र ही दिसेल. बघा आता दिसती का नाही? बरोबर, छान. आणि त्याच्यानंतर आपण हे पुढचा गळा आपण कट करून घेऊया. आता इथं प्रिन्सेसचा गळा असल्यामुळे तुम्ही इथं पानगळा सेप देऊ शकता, किंवा पंचकोनी देऊ शकता, किंवा चौकोनी देऊ शकता, किंवा गोल देऊ शकता. कुठंही तुम्ही देऊ शकता. प्रिन्सेस कट असो किंवा फोरटक्स असो, तुम्ही ह्या दोन ब्लाऊजला कुठलाही आकार देऊ शकता. फक्त कटोरीला आपल्याला गोलच आकार द्यावा लागतो, तिथे मात्र आपल्याला आकार बदलता येत नाही. तर इथं मी आता सध्या तरी गोलच आकार कट करून घेते. आणि दोन्ही पण पार्ट आपल्याला वेगळे करायचे. ठीक आहे, हे बरोबर करून घ्यायचं. तर बघा, हे प्रिन्सेसचे 2 पीसचे पार्ट आपल्याला, समोरचे 2 पार्ट आपल्याला मिळून जातात. म्हणजेच दोन्ही साईडचे 2-2 असे 4 पार्ट मिळालेले आहेत. आणि त्यानंतर हे बॅक नेक आपला, तर ते सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. आता बॅक नेकला जसा तुम्हाला गळा करायचा आहे तुम्ही इथं गळा करू शकता. मी इथं सध्याचं जे हे केलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे, तेच मी इथं ठेवणार आहे. तर बघा, आताच बऱ्याच ताईचा आपलं हे दोन्ही पार्ट तर मिळून झाले, पण बऱ्याच ताईचा कन्फ्युजन असतं की ताई बाहीला आकार व्यवस्थित देता येत नाहीये, किंवा ताई बाहीला आम्हाला बाहीच कटिंग करता येत नाही. बरेच वेगवेगळे कमेंट्स. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट बाही अस्तरवरतीच कटिंग करून दाखवते. त्यासाठी बरेच व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, पण तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा व्यवस्थित कटिंग करून दाखवते. तर आता 4 अगोदर डबल फोल्ड मध्ये आहे. तर आपल्याला इथं व्यवस्थित फक्त हे जुळून घ्यायचंय आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचे. ठीक आहे, आता इथं बाहीचं काही जास्त उंची नसल्यामुळे मी इकडून घेतले. जर उंची असेल तर तुम्ही इथं मध्यभागातून घेऊ शकता. आता इथं बाही आपल्याला पूर्ण तयार हवी आहे, फक्त 4.5. तर इथं मी 5.5 वरती मार्किंग करून घेते, कारण 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं. इथं अर्धा इंच जातं आपलं, आणि बाही शोल्डरला जोडण्यात अर्धा इंच जातं, आणि अर्धा इंच आपली जे अस्तर पलटी सुईचं करावं लागतं, फिनिशिंग द्यावं लागतं दंडे घेऱ्याला, तर तिथं आपलं जातं. ठीक आहे, आता बाही बऱ्याच ताई म्हणतात ताई बाही आम्ही जोडताना, आम्हाला ब्लाऊजला बाही जोडताना बाही कमी पडते. तर बाही कशामुळे कमी पडते ते सुद्धा तुम्हाला सांगते. इथं आता मी 5.5 इंच वरती मार्किंग केले. आता इथं आपल्याला घडी कशी टाकायची ते सांगते. आता इथं आपलं 7 चोक 28. ठीक आहे, 28. आता इथं त्यात 28चा चौथा भाग 7 इंच, आणि त्यानंतर प्लस आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. का घ्यायचंय ते तुम्हाला सांगते. तर का घ्यायचंय, कारण आपल्याला शिलाई मार्जिन त्यामध्ये एक्स्ट्राचं मिळतं आणि आपली बाही कुठेच कमी पडत नाही. आता इथं आपण घेतली, अशा पद्धतीने मार्किंग करूया, म्हणजे लक्षात येईल. थोडंसं इकडनं झालंय मार्किंग, व्यवस्थित दाखवते म्हणजे कळतं तुम्हाला. आता बघा, इथून आपल्याला हे नाही आपली रेष, ही रेष. आता इथून आपल्याला आतमध्ये यायचंय. जसं की तुम्ही 3, 2.5, 2 किती बी येऊ शकता. इथं मी 3 इंच आतमध्ये आलेली आहे, मुंडा खोली घेतलेली आहे. जशी तुम्हाला ब्लाऊजच्या बाहीनुसार कस्टमरच्या तेवढीच मुंडा खोली घ्यायची, किंवा कमी जास्तही घेऊ शकता. तर बघा, इथं 2.5 इंच आतमध्ये आलेली आहे. तर बघा, तुम्हाला आता ही मुंडा खोलीचं पहिलं सांगते. ज्यावेळेस 6 इंचच्या पुढची बाही असेल त्यावेळेस 3 इंच मुंडा खोली घ्या, आणि तर त्याच्या आतमधली असेल तर तुम्ही 2.5 इंच मुंडा खोली घेऊ शकता. आता तसं का, तर हे मापानुसार झालं. आणि जर कस्टमरच्या जसं ब्लाऊजनुसार तुम्हाला कटिंग करायचं असेल तर त्यांची मुंडा खोली व्यवस्थित मोजून घ्या, आणि जितकी मुंडा खोली म्हणजे व्यवस्थित बाहीचं मार्किंग मोजून घ्या. ज्यावेळेस इथं पुढचं बाहीचं मार्किंग इथं मुंड्याच्या खाली जेवढं असतं त्यांचं तेवढं टाका, आणि बाकीची मुंडा खोली घ्या, असंही जमतं. ठीक आहे, तर बघा, आता इथून मी 3 वरती मार्किंग करणार आहे, आणि 1 अगदीच
2.5 इंचवरती करणार आहे. आता हे 3 वरती केलेलं हे अशा पद्धतीने आपल्याला इथं जुळून घ्यायचे आणि इथं हे 2.5 वरती केलेलं हे अशा पद्धतीने जुळून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला दंडघेर टाकायचा. तर दंडघेर 4.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन आणि अशा पद्धतीने आपण हे जुळून घेणार आहोत दोन्ही पण मार्जिन. ठीक आहे. आता हे आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. अगोदर इथं मध्येतून कट मारला, बघितलं, मागचा मुंडा कट करून घेतला, मध्येतून कट मारला आणि पुढचा मुंडा कट करून घेतला. आता पुढचा आणि मागचा बऱ्याच ताईंना समजत नाही, नवीन शिकणारे असतात त्यांना, तर तिथं आपल्याला फ्रंट किंवा पुढचा भाग असं लिहून ठेवायचं, म्हणजे कसं लक्षात येतं तुमच्या जोडताना. अशा पद्धतीने आपलं हे बाहीचं कटिंग सुद्धा झालेलं आहे. आता आपण काय करूया, आता हेच कटिंग आपल्याला आता हे उरलेलं अस्तरच आपल्याला हुक पट्ट्या वगैरे काढण्यास मदत होते त्याची. तर बघा आता इथं मी सगळे अस्तर व्यवस्थित जुळून घेते. तर व्हिडिओ तुम्हाला मोठा वाटेल, पण व्हिडिओ फायद्याचाच आहे. व्हिडिओ मात्र तुम्ही सगळा बघत जा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. हे अस्तर जुळताना आपल्याला मेन पॉईंट तर इथंच आपल्याला येतो, तर तेच आपल्याला व्यवस्थित जुळवून घ्यायचे सगळे अस्तर. आता इथं मी सगळे अस्तर टाकून घेते, तिन्ही पण राहिलेले, आणि इथं मी जुळून घेतलेले आहेत, कारण मला मेन पॉईंट तर इथंच व्यवस्थित कट करायचं आहे. इथं पण व्यवस्थित तुमचं खालीवरी असेल तर हे सुद्धा बरोबर करून घ्या. इथं माझं अगदी बरोबर आहे, त्याच्यामुळे मी काय नाही घेतलं. आता हे पार्ट आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा पार्ट सुद्धा इथं ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा पार्ट आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे. जसे तुमचे पार्ट कुठे कुठे जसं जसं ॲडजस्ट होईल तसं तसं तुम्ही इथं ठेवून घेऊ शकता. आता इथं हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता इथं आपल्याला हे सगळे पार्ट मिळून जातात आणि अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. का नाही सोपं? खूप सोपी पद्धत आहे, कारण मग जर आपल्याला प्रत्येक कटिंगचं प्रत्येक माप वेगळं काढण्यापेक्षा हे अशा पद्धतीने तुम्ही इथं करू शकता. जर एकाच मापाचे ब्लाऊज असतील तर, एकाच कस्टमरचे असतील तर. बघा आता मी कटिंग करून घेते. मी तरी असंच करते, कारण शक्यतो ब्लाऊजही छान बसतात. एक सोबतच कटिंग होते, प्रत्येक ब्लाऊजची काही वेगळी कटिंग करायची गरजही पडत नाही. फिटिंग व्यवस्थित टाकण्यात आली तर ब्लाऊजही छान बसतो. कटिंग सुद्धा करता आली पाहिजे आणि व्यवस्थित फिटिंग सुद्धा करता आली पाहिजे. त्याचबरोबर फिनिशिंग सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. बऱ्याच गोष्टी, इतरही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकायचं अजून बाकी आहे. तर एक एक गोष्टी आपण लवकरात लवकर शिकत जाऊ. आता हे सगळे पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला शिवताना लक्षात येतं. आपण लगेच समोरासमोर सगळे पार्ट ठेवूनच अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करतो. आता हे मिळाले आपल्याला इथं. वरचं अजिबात कट नाही करायचं, जसं आहे तसंच कट करून घ्यायचे. आता फक्त इथं बाही जोडताना एवढं लक्षात ठेवायचं की पार्ट आपले व्यवस्थित जोडून घ्यायचे, कारण जी ओपन बाजू असती ना ती थोडीशी मागं पुढं गेलेली असती कपड्याची, त्याच्यामुळे हे आपल्याला हे अशा पद्धतीने छान असं जोडून घ्यायचंय. आणि जर जोडल्याच्या नंतर परत जात असेल तर मग तुम्ही इथं टाचण्या लावून घ्या आणि सगळे पार्ट व्यवस्थित जोडून घ्या. तर माझं हे अशाच पद्धतीने मी कटिंग करते, तर मी तुम्हाला शेअर करते. आता याच्यामध्ये थोडं जरी कमी जास्त झालं तरी आपल्याला शिवताना मग प्रॉब्लेम येतो, पण शक्यतो अशा पद्धतीने तुम्ही कटिंग केलं
तर नाही येणार प्रॉब्लेम. आता इथे तुम्ही प्रत्येक हुकलूक पट्ट्या वगैरे इकडं तिकडं तुम्हाला जसं करायचे तसं करू शकता. तर बघा आता इथं आपले चारी पण ब्लाऊजचं अस्तर कटिंग झालेलं आहे. तर बघू शकता हे चारी पण अस्तर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथं हे आहे मरून कलर. तर पहिलं हे मरून कलरचा ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला इथं नंतर मोरपंखी, नंतर हे, नंतर पिवळा, हे अशा पद्धतीने मग हातरून ज्याच्यावरती त्याच्यावर पार्ट आपले कटिंग करून घ्यायचे. तर मग मी आता ते कटिंग करून घेते. आता इथं प्लेन पार्ट आहे इकडच्या साईडचा, ते पार्ट आपल्याला बाहीसाठी कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे खूप छोट्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे हे आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेतोय. तसं म्हणजे मोठ्या कोटचाही मापाचा ब्लाऊज असो अशाच पद्धतीने आपल्याला इथं कटिंग करायचं आहे. जिथं पार्ट कोणता जिथं जसा बसेल तिथं तसं आपल्याला इथं बसवायचं आहे आणि इथं कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथं छोट्या मापाचा ब्लाऊज असल्यामुळे भरपूर ब्लाऊज पीस उरतो. ज्याचं तुम्हाला डिझाईन वगैरे काही बनवायचं असेल तर बनवू शकता. पण ही साधी सिंपल डेली यूजचे ब्लाऊज आहेत त्यामुळे मी काही एवढं डिझाईन वगैरे नाही बनवणार. सिंपल फक्त गोलाकाराऐवजी वेगवेगळे आकार टाकून मी इथं कट करून शिवून घेणार आहे. बाकी काही नाही. खूप सिंपल आहे, साधं आहे, सोपं आहे. तुम्ही पण शिका. तर ताईंनो अशा पद्धतीने तुम्ही एका ब्लाऊजवरती माप काढून तो अस्तर कट करून अस्तरवरती माप टाकायचं, कटिंग करायचं आणि ते अस्तर तुम्ही ब्लाऊज पीसवरती किंवा तुमचे अस्तर असेल भरपूर तर त्यावरती ठेवून तुम्ही कितीही ब्लाऊज कटिंग करू शकता. तर अशाच पद्धतीने मी बरेच ब्लाऊज कटिंग करून घेतले, तर बघितलंच तुम्ही. आणि जर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अजून वेगवेगळे डिझाईन्स वगैरे करायचे असतील तर फक्त बॅक नेकला तुम्ही इथं डिझाईन करू शकता. तर बॅक नेक तुमचाच असाच ठेवायचा, गळा कट नाही करायचा. ज्यावेळेस तुम्हाला गळा कटिंग करायचा असेल त्यावेळेस तुम्ही जसा राऊंडमध्ये वेगवेगळे गळे शेप तुम्ही देऊन कटिंग करू शकता. तर अशा पद्धतीने मग मात्र मी काम उरकायचं करत असते, कारण उरकतं मग तशा पद्धतीने केलं तर. कारण एक एक ब्लाऊज जर कटिंग करायला गेलं तर खूप जास्त वेळ लागतो, जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. तर मी अशाच पद्धतीने करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा मैत्रिणींसोबत आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघून तुम्ही शिवणकला शिकत राहा. चला आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.